महाराष्ट्रात गुटख्याची बंदी कागदावरच. गुटखा विकणार तर थेट मोकोका लावणार. अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांचा गंभीर इशारा. गुटखा माफियागिरीला चाप बसणार. संपूर्ण महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना देखील गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ संतापलेले दिसताय. संपूर्ण राज्यात गुटखा तस्करांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी थेट मंत्र्यांनीच गुटखा तस्करी विरोधात कारवाईचे दंड थोपटले आहे. असे असले तरी किमान नाशिक शहर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील गुटखा विक्रीवर किमान एक तरी मकोका अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे. गुटखा तस्करी रोखण्यासाठी तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असा सज्जड इशारा अन्न औषध मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून देण्यात आला आहे. आता गुटखा माफियागिरीवर या इशाऱ्याचा प्रत्यक्षात किती परिणाम होतोय व मकोका लावण्यासाठी पोलीस प्रशासन किती मनावर घेतंय हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण मोका हा सततची गुन्हेगारी, तर सततची गुन्हेगारी सुद्धा सापडू शकते. म्हणून त्या कायद्याचा सखोल असा अभ्यास करून विधी न्यायाचं मार्गदर्शन घेऊन काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणि मोकाच्या संदर्भातला आपल्याला काय करता येईल. तर मोका लावल्याशिवाय याला पर्याय नाही आहे. कारण तो MPDAचा जो काही कायदा आहे तो तसा प्रतिबंधक, प्राथमिक प्रतिबंधक आहे. प्राथमिक प्रतिबंधकाचं करून पाहिले त्याचा काय फार आउटपुट निघत नाही. म्हणून मोकाशिवाय पर्याय नाही. कारण याच्यातली जी मंडळी असेल ती कदाचित एवढी छोटीही नसेल का ती छोट्या मोठ्या कायद्याला घालते. आता 5 लाखाचा दंड म्हटला तर करोडो रुपयाचा व्यवसाय करणारा 5 लाखाचा दंड भरून टाकणार, आउटपुट टाकणार. म्हणूनसाठी मोकासारखा अभ्यास करून त्याचा कायदा बनवण्याच्या संदर्भातली माझी तयारी झालेली आहे. का जो आपल्या महाराष्ट्रभरात गुटखा, सुगंधी तंबाखू याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा साईड इफेक्ट हा तुम्हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. का सुपारी कशी येते, काय येते. का जी सुपारी, मी असं ऐकलं का जी सुपारी ही बनवली जाते कृत्रिम, का जी लाकडं काही राज्यांमध्ये माणसं पेटवण्यासाठी वापरतात, ती सुपारी म्हणून तिला आकार दिला जातो. तिच्यात कुठल्याच प्रकारचा सुपारीचा अंश नसतो. पण त्याचा खर्रा, त्याचे गुटखा, त्याचे सुगंधी इतर केमिकल वापरून त्याला सेंट देऊन आणि अट्रॅक्शन वाढवलं जातं. पॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ते घेतल्यानंतर जो शरीराला जो इफेक्ट होतो तो तुम्ही आपण सगळेजण सांगतो का गुटख्यानं आमच्याला कॅन्सर झाला, तोंडाचा कॅन्सर झाला, पोटाचा कॅन्सर झाला, ब्लडचा कॅन्सर झाला. पण मग एवढं महत्त्वाचं असताना सुद्धा डिपार्टमेंटकडून जे ॲक्शन व्हायला पाहिजे, ज्याला बंदोबस्त व्हायला पाहिजे, 100% नाही तरी सुरुवात झाली तर मला वाटतं एक ना एक दिवस येईल का त्याचा 100% इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.